आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। मागील 46 वर्षांपासून अविरत सुरू असलेली जालना शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला यावर्षी 47व्या वर्षात पदार्पण करीत आहे। दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांची उजळणी इथे होणार आहे। फक्त आंबेडकरी चळवळीसाठीच नव्हे तर मानव जातीच्या सर्वांसाठीच ही पर्वणी ठरणार आहे। दिनांक 8 ते 13 एप्रिल दरम्यान नूतन वसाहत येथील स्वामी विवेकानंद हायस्कूलच्या मैदानावर रोज सायंकाळी 7 वाजता हा कार्यक्रम होणार आहे। या संदर्भात व्याख्यानमालेचे अध्यक्ष अण्णासाहेब चितेकर आणि संजय हेरकर यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। 46 वर्षाचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या व्याख्यानमालाचं त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून एक चांगल्या प्रकारे कार्यक्रम करावा अशी अपेक्षा बाळगून विश्वास ठेवून मला अध्यक्ष, मी अण्णासाहेब चितेकर अध्यक्ष आणि आमचे संजय हेरकर सर हे सचिव आहेत। 8 तारखेला या व्याख्यानमालेची सुरुवात होणार आहे। पहिलं सत्र 8/4/2024, पहिले पुष्प, याचे प्रमुख वक्ते आणि उद्घाटक डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब हे राहणार आहे। त्याची अध्यक्षता अरविंदरावजी चव्हाण साहेब माजी आमदार, त्याचबरोबर प्रमुख अतिथी राहणार आहेत श्रीकृष्ण पांचाळ साहेब जिल्हाधिकारी जालना, त्याचबरोबर अजय कुमार बनसलजी पोलीस अधीक्षक जालना, गणेश रत्नपारखे, सुधाकर निकाळजे, आदिनाथ पाटील, दत्ता पाटील काकडे आणि गौतम हिवाळे हे प्रमुख पाहुणे असणार आहेत। दुसऱ्या दिवशीचं सत्र आहे 9/4/2024 मंगळवार। यासाठी प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक गणेश चंदन शिवे दादा, हे नाव म्हणजे आपल्याला कोणाच्याच लक्षात नव्हतं, पण आमचे पत्रकार बांधव आम्ही असंच चहा घेत होतो, त्यांनी हे नाव सुचवलं। म्हणजे तुमच्या पत्रकारांच्या चांगल्या व्यक्तीने एक नाव सुचवलं, गणेशजी चंदन शिवे। त्यांचा विषय आंबेडकरी चळवळीतील लोककलावंतांचे योगदान। यासाठी अध्यक्ष असणार आहे अर्जुन भाऊ खोतकर माजी मंत्री, त्याचबरोबर प्रमुख अतिथी असणार आहेत आमदार नारायण कुचे, घनश्याम शेठ गोयल, अब्दुल रशीद पैलवान, सुधाकर शेठ रत्नपारखे, अशोक अण्णा पांगारकर, भाऊसाहेब भुगे। तिसरा पुष्प आहे 10/4/2024 बुधवार। यासाठी वक्ते आहेत प्राध्यापक दिलीपजी चव्हाण, इंग्रजी विभाग स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे ते प्राध्यापक आहेत नांदेड। त्यांना विषय आहे की आदर्श शिक्षणाकडून आदर्श समाजाकडे, हा त्यांना आपण विषय दिलेला आहे। याचे अध्यक्ष आहेत जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल, याचे प्रमुख पाहुणे आहेत BM बाबा साळवे, कैलासजी लोया, प्राध्यापक राजकुमार भस्के, सुशील सूर्यवंशी, सविताताई मुंडे, प्राचार्य प्रशांत वनजे, सुमित भुईगड। त्याचबरोबर 11 तारखेला 11/4/2024 चौथे पुष्प यासाठी खास महिलांचा कार्यक्रम असणार आहे। यासाठी वक्ते आहेत माननीय सारिका उबाळे, स्त्रियांची भाषा त्यांना विषय दिलेला आहे। यासाठी अध्यक्ष असणार आहेत भास्कर आंबेकर, प्रमुख अतिथी असणार आहेत वर्षा मीना, माननीय सीमाताई अर्जुनराव खोतकर, पार्वताई रत्नपारखे, भारती हेरकर, छाया पवार, तहसीलदार रीमा संदीप खरात आणि रिंकल तायड। 12 तारखेचा 5व्या दिवसाचा विषय आहे आंबेडकर चळवळीची दिशा व दशा। यासाठी प्रमुख वक्ते आहेत सुकुमार कांबळे सांगली, यांची अध्यक्षता करणार आहेत राजे भैया टोपे, प्रमुख अतिथी असणार आहे आमचे नेते ब्रह्मानंदजी चव्हाण साहेब, सुदामरावजी सदाशिव साहेब, रवींद्र बोर्डे, मिलिंद कांबळे, विजय कांबळे, महेश निकम आणि ॲडव्होकेट विनोद दिघे। आणि नेहमीप्रमाणे 6व्या दिवशी आपला एक गायनाचा कार्यक्रम असतो। यासाठी
औरंगाबादच्या डॉक्टर प्रिया नरवडे स्वर साधना यांच्या मधुरवाणीतून भीमगीताचा प्रबोधनपर कार्यक्रम होणार आहे. यासाठी अध्यक्ष भास्कराबा दानवे आणि प्रमुख पाहुणे असणार आहेत शिवाजी आत्माने, सुभाषदादा गाडगे, अरुणजी मगरे, प्रमोद कुमार रत्नपारखे, विजयकुमार पंडित, सुनील साळवे, सुधाकर भाई रत्नपारखे, रोहिदास गंगातिवरे, विलास घोषे, डेव्हिड घुमारे, संदीप खरात, निखिल पगारे,